चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक हंसराज अहिर आणि फडणवीसांमध्ये रामगिरीवर चर्चा झाल्याची माहिती। मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांचा राजकीय वाद समोर आल्यानंतर आता चंद्रपूर येथील राजकीय परिस्थितीवर यावेळी चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे। बीडच्या नेकनूरमध्ये आता भर रस्त्यावर मारामारी झाल्याची माहिती। हाणामारीमध्ये 2 गटातील काही लोक जखमी झाले। बीडमध्ये पुन्हा दहशत माजवण्याचा हा प्रकार, हातात लाकडी दांडके घेऊन जातानाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। दोन्ही गटातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आपल्याला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही असं गौतमी पाटील म्हणतात। आपण कधीच राजकारणात जाणार नाही असंही वक्तव्य गौतमी पाटील हिने केलं आहे। निवडणुकीच्या रणधुमाळीवर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया समोर येते आहे। मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाहीये, मी कधीच राजकारणात जाणार नाहीये। मी फक्त कला सादर करणार, डान्स करणार, ऍक्टिंग करणार, बस बाकी काही नाही। नाही नाही नाही, नका असले प्रश्न मला विचारत जाऊ। छत्रपती संभाजीनगरमध्ये जमावबंदी झुगारणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेत। एमआयएम उमेदवारास मारहाण प्रकरणी आता गुन्हा दाखल झालाय। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत एमआयएमच्या अधिकृत उमेदवाराला भर रस्त्यात मारहाण केल्याचा प्रकार किराडपुरा या भागामध्ये घडला होता। प्रभाग क्रमांक 12 मधील उमेदवार मोहम्मद असरार यांना माजी नगरसेविकेच्या मुलाच्या समर्थकांनी पटेल चौकामध्ये अडवून मारहाण केली होती। या प्रकरणी आता जिन्सी पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास आता सुरू आहे। या मारामारीचा व्हिडिओ आता सध्या समोर आलेला आहे। जमावबंदी झुगारणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। एमआयएम उमेदवारास मारहाण प्रकरणी पोलीस आता या ठिकाणी तपास करतायत। जिन्सी पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये महायुतीतील जागा वाटपाचा तिढा आज सुटणार आहे। भाजपा आणि शिवसेनेतील संघर्षानंतर यादी जाहीर होणार। मुंबईत आज शिंदे फडणवीसांची बैठक होण्याची शक्यता आहे। पुण्यात 25 ते 30 जागांसाठी शिवसेना ठाम आहे। अहवाल घेऊन विजय शिवतारे मुंबईत बैठकीला उपस्थित असणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।